हा सामनाचा विजेता संघ आगमन बॉईज बरोबर प्री क्वार्टर चेंडू खाली टाकायचा नाही, पहिला चेंडू विकेट्सवर टाकायचा. आपण दक्षता घ्या, पहिला चेंडू खेळपट्टीवर आपण टाकायचा आहे. नवीन चेंडू खेळपट्टीवर टाकणं गरजेचं आहे. आपण पाहू शकाल एस्टनच्या मागे एक सिनियर खेळाडू आहे. नक्की रमाकांत दादा पाटील आपण पाहू शकाल एक सिनियर खेळाडू आहेत एस्टनच्या मागे. पहिला चेंडू हलक्या बॅटनी सिंगल घेतली. एक वेगळ्या प्रकारे सुरुवात केली दिवेश पाटील की 24 चेंडू 24 धावा बनवायच्या. एक चांगली रणनीती आखली गेली आहे सायकने सातपाटीच्या बॅटर कडून. सिंगल आणि नक्की स्ट्राईक रोटेट केले गेले आणि वैयक्तिक आणि संघाचा खाता उघडलाय. प्रेक्षक पाहतोय थोडासा बदल केला क्षेत्ररक्षणामध्ये. ऑन साइडला 4 खेळाडू, ऑफ साइडला 3 खेळाडू सज्ज केले जातात. नक्की यश ठाकूर पाहतो आपण आजच्या दिवसामध्ये पंचभूमिका पार पाडत होते आणि पुण्यामध्ये ते सज्ज असतात. परंतु या स्पर्धेसाठी नक्कीच खास करून आलेले आहेत यश ठाकूर. आपला धन्यवाद असेल. हलक्या बॅटने खेळ. दोन चेंडू 2 धावा धाफकर लगावले गेल्या. तो पाहू शकाल निधी प्रतिदा दिवेश ऑफ साइडला खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल ऋषिकेश किनी खूप वेगाने चेंडूवर आला आणि एक धाव नक्कीच परिपूर्ण केला. दोन्ही बॅटर चांगला क्षेत्रक्षी म्हणावं लागेल ऋषिकेशच्या माध्यमातून. धावसंख्या एक पुढे सहसा धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या अंकावर. करण आणि प्रतीक अजूनही सामना पाहतायत. क्रिकेटची ओढ आहे. सकाळची 6:15 वाजल्यापर्यंत क्रिकेट सुटत नाहीये, झोप येत नाहीये. बॉम्ब सुद्धा आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि हलका बॅटने नक्कीच चेंडू खेळलाय. धावसंख्या 1 ने पुढे सहसा धावसंख्या पोहोचेल 4 या अंकावर. 4 चेंडू 4 धावा धाफकर लगावले गेले. आपण पाहतोय राजे शिवछत्रपती ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली. आजची अंतिम रात्र आहे लीग स्टेजची. उद्या मेगा फायनल रात्र पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच विना यादव आणि सपना चौधरी आपल्याला पाहायला भेटेल. क्रॅकर स्मॅशर दिवेश पाटीलच्या बॅटमधून आलाय. सुरेख चौकार 4 धावा. धीरज समीर खान काहीतरी सांगतायत, आपण पाहू शकाल. धावसंख्या पोहोचेल 8 अंकावर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला दिवेश पाटील. नक्कीच असा खेळाडू नक्की शांत असून एखादा अटॅकिंग फटका खेळतो. यावेळेस ऑफसाइडला खेळला गेला ऋषिकेश झाला वेगाने, परंतु दिशा चूज करू शकला नाहीये. एकदा परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 9 अजून बनवायचे विजयासाठी तब्बल 15 येणारे चेंडू असतील 18 चेंडू 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच आपण पाहू शकाल 12 मिनिट आणि 26 सेकंद वेळ बाकी आहे. चला नितीन थोडस स्पीड अप करा. गोलंदाज पाहू शकाल प्रतीक ला इंट्रोड्यूस केला जाईल. प्रतीक प्रतीक घरात गोलंदाज मार्ग सज्ज होते. खराब चेंडू टॅप केला गेला. खराब क्षेत्ररक्षण. नो बॉल टाकला गेला आणि त्यावर चौकार. जखमेवर मीठ सोडणारा चौकार पाहायला भेटला. 9 चेंडूवाला त्याच्यावर चौकार, 2 चौकार दिवेश पाटीलच्या बॅटून पाहायला भेटले. या इनिंग्स मध्ये धावसंख्या पोहोचेल 14 अजून बनवायचे मात्र 10 येणारे चेंडू असतील 18. फुलटॉस बॉल फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण आणि प्रेक्षी थोडीशी घाई करतोय आणि पहिला गडी बाद. पहिला विकेट डाऊन.
कपिल पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 14/2 यावेळेस सुरेख चेंडू होता कपिल पाटील ला सरप्राईज केलं होता मागील पारा चेंडू नक्कीच येऊन थांबतोय नवीन कोरी बॅट घेऊन बॅटिंग करतोय कपिल पाटील पाहू शकाल लहान चेंडू फटका सुरेख खेळला खेळाडू चेंडूला फेल करतात पैकी केली गेली सचिन करतायत चुकी चेंडूला कॅद करत नाहीये नक्कीच सचिनच्या हातावर चेंडू आला आणि त्याची सुपोध थोडासा निराश होत आहेत कारण की विकेट येणं गरजेचं आहे लहान स्कोर डिफेंड करता विकेट तुम्हाला नक्कीच वारंवार घ्यावा लागतील 15 अजून बनवायचे 9 येणारे चेंडू स्टील इनिंग्स मध्ये पाहू शकाल 14 चेंडू आणि 9 धावांची गरज 14 बॉल 9 रन्स टू विन 14 चेंडू 9 धावांची गरज अर्चू या स्ट्राइक वर खराब चेंडू टॅप केला गेलाय नो बॉल पंच दर्शवत आहेत धावसंख्या 1 नंबर सरसावते धावसंख्या स्वीट 16 धावा फटका लगावले गेले येणारे अजून 14 चेंडू बनवायचे 8 आगमन संघ नक्कीच पाहतोय वाट कुठला संघ येईल समोर खेळण्यासाठी हलक्या बॅटिंग खेळला गेलाय खेळाडू खूप वेगाने आला ऋषिकेश चोडला गॅदर करतो फेकी करतो प्रति एक धाव परिपूर्ण केली जाईल धावसंख्या 2 पोहोचेल 17 या अंकावर एकूण बनवायचे 7 धावा येणारे चेंडू असतील 13 चेंडू 7 धावांची अजूनही हा सामना जिंकण्यासाठी साई गणेश सातवाडी या संघाला नक्की साई गणेश संघाच्या सांगितलं नक्की साई बाबांचं नाव आणि गणपती बाप्पाचं नाव लगावले गेले दोन्ही देवांचं नाव लगायला गेले संघासमोर आणि त्यांच्याबरोबर प्रल्हाद सुद्धा आहेत संघाला सपोर्ट करण्यासाठी पाहू शकाल हलक्या बॅटनी चॉप केला जातोय परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केलं जाईल जेव्हा साई गणेश सातवाडी कुठली स्पर्धा खेळतोय प्रल्हाद दादांचा नक्कीच मॅजिक त्यांच्याबरोबर असताना प्रल्हाद दादा आपला वेलकम असे प्रत्येकदा आपल्या कमिटीच्या माध्यमातून येणारे 12 चेंडू बनवायचे 12 चेंडू 6 धावा राजे शिवछत्रपती चषक आपण पाहतोय अप्रतिम स्पर्धा चला मायक्रॉफ संघ सचिन थोडासा स्पीड अप करा प्लीज अजून एक सामना आपल्याला खेळवायचे तब्बल सकाळचे पाहू शकाल 5:12 झालेले आहेत चला सचिन स्पीड अप करा जास्त वेळ घ्यायचा नाहीये दक्षता आपण घ्यायची सागर पाटील नक्कीच बारके आहे ते चेहऱ्याची स्माइल खूप सुरेख आहे पाहू शकाल प्रत्येक वेळा स्माइल देत असतो तो सागर मागील सामन्यामध्ये मैदानावर टाकली होती यावेळेस फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पैकी केली आणि यावेळेस पाहू शकाल अप्रतिम विकेट किपिंग केली गेली रमाकांत दादा पाटील आणि अर्चू यावेळेस मैदानाच्या बाहेर इकडे नाही भवेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहू शकाल 14 वर पहिला गडी बाद झाला 14 वर दुसरा गडी बाद झाला यावेळी पाहू शकाल 18 वर तिसरा गडी बाद होते अजून बनवायचे 6 धावा विजयासाठी 11 चेंडू सागर पाटील पहिल्या चेंडूवर गडी बाद केला भवेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रिवर्स करण्याचा प्रयत्न डिक्लेअर सोबत चेंडू ट्रॅव्हल झालाय डीजे कक्षकडे धावसंख्या 1 नंबर सरसावते धावसंख्या 2 पोहोचेल 19 बनवायचे 5 येणारे चेंडू असतील 10 चेंडू आणि 5 धावांची गरज अटॅकिंग थोडासा फील्ड लागायचा प्रयत्न करतात पाहू शकाल वरती घेतला गेलाय मिडॉन थोडासा वरती घेतलाय पाहू शकाल स्पेलेक्सचा खेळाडू थोडासा वरती घेतला गेलाय झिगझॅग क्षेत्ररक्षण लगावलं गेलं सागर पाटील आपण पाहतोय नितीन थोडासा वेगळा प्रयत्न करतायत पाहू शकाल शॉर्ट थर्डमॅन किंवा सिली पॉइंट लागण्याचा प्रयत्न असेल सिली पॉइंटला खेळाडू आहे गलीमध्ये ठेवले गेले अंडरम क्रिकेट खूप कमी वेळा असं क्षेत्र पाहतोय आपण लॉंग ऑन पण थोडंसं वरती आणलं गेलं सचिन घरत करायचा प्रयत्न खेळाडू होते चुकी केली गेली डिक्लेअर चेंडू निघून जातोय आणि 1 धाव धावसंख्या 1 नंबर सरसावते धावसंख्या 2 पोहोचेल 20 एकूण बनवायचे 4 बघूया आपण भवेश पाटील या चेंडूवर करेल वार आणि धावा खेचेल का 4 येणारे 9 चेंडू बनवायचे 4 धावा 9 चेंडू 4 धावांची गरज हा सामना
विजयासाठी साई गणेश सातपाडी या संघाला साई गणेश सातपाडी संघ विजयासाठी 4 धावांची गरज आहे फटका सुरेखाने सामना संपवलाय भवेश पाटील आपल्या स्टाईल मध्ये आपण बोलूया लगेच मॅन ऑफ द मॅच कडे तिकडे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल कडुलिंबाला आला कसा गोड पाला कडुलिंबाला आला कसा गोड पाला झालो दंगमी हा झालो दंगमी पाहुनिया झालो दंगमी पाहुनिया चला एका षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या इकडे बाद केला योगेश तरे ठरतात मॅन ऑफ द मॅच या योगेश नक्कीच लो स्कोरिंग मॅच होती एक गडी बाद केला योगेश आणि 4 धावा मात्र खर्च केल्या आणि प्रेषित आपण सुद्धा यायचंय प्रेषितला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि योगेशला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे यश ठाकूर या आपल्या शुभस्थेमध्ये देऊया मॅन ऑफ द मॅच योगेश कॉंग्रॅच्युलेशन्स खूप दिवसानंतर योगेश आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार योगेश भरावून नक्कीच गेलेत एक षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केला एक बहुमूल्य विकेट नक्कीच पटकावलाय प्रेषित आपण सुद्धा याचं प्रेषित आपल्याला 200 रुपये कॅश प्राइज आहे आणि हे 200 रुपये कॅश प्राइज योगेशला द्यायचं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं जीएम एंटरप्राइजेस कडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे ऑरेंज ही नोट आहे 200 रुपयाची प्रेषित या आपल्याला सुद्धा 200 रुपये कॅश प्राइज आपण विकेट बाद केल्याबद्दल जेएम एंटरप्राइजेस कडून आहे आगोर बॉईज चला टॉस साठी या यश थांबायचं आपण टॉस सुद्धा करायचा यश टॉस कर ना कॉइन तुझ्याकडे कॉइन दे ना बघा यश ठाकूर याच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि साईगणे सातपाडीचा कॉल असणार आहे 24 चा कॉल केल्याने फ्रेंड्स मोबाईल आला जास्त वेळ आपण घेणार काही रिझन असणार आपला चला बेस्ट ऑफ लक कारण की सकाळचं 5:30 वाजले आहेत नक्कीच राजे शिवछत्रपती चषक आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना असणार आहे जो संघ विजय होईल नक्कीच सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल विनंती कर नवकिरण मायकोप संघ सचिन सन्मान चिन्ह आपल्या सुपुत्राला पाठवायचं लगेच स्नेहिल या सन्मान चिन्ह दिला तर यश ठाकूर यांच्या माध्यमातून ओव्हर टू कमेंट्री बॉक्स तिकडे असतील संतोषजी पाटील धन्यवाद या जगात आपण दोनच देवांना मानतो जन्म देणारे आई बाबा आणि वाट दाखवणारे शिर्डीतले साई बाबा थँक्यू चला
आगमनभाई क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेचच सलामीची जोडी आपण पाहतोय सेकंड सातपाटी संघ आपण पाहतील सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरेल तर आपण पाहतोय दिवेश एका बाजूला असणार आहे आणि प्रेषित आपण पाहतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये शेवटची मॅच आपण पाहणार आहोत दिवेश पाटील फलंदाजीसाठी पहिला चेंडू अगदी अक्रॉस खेळलाय या चेंडूवर जर पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन अक्रॉस बॅट या ठिकाणी पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळला दिवेश अगदी चपळाईने दिवेशचा जर विचार केला तर नक्कीच मी याआधी देखील म्हटलं होतं 2023चा वर्षामध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याची शैली जबरदस्त फलंदाजी त्याची दोस्ती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती हो इथे मात्र पाहतो आता मात्र वाईट चेंडू आहे अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल धावसंख्या 1 ने वाढेल 2 धावा आतापर्यंत आपण पाहतोय पण एकदा चेंडू जर पाहिलं तर पायावर ब्रश होतोय चेंडू पायावर ब्रश झाल्यानंतर सिंगल रन्स अगदी आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे जाताना समीर आपण पाहतोय समीर गोलंदाजी मार्कवर आहे नक्कीच अगदी यंगेस्ट टीम ज्या पद्धतीने म्हटलं जाईल बॉक्स क्रिकेट मधली तरी सर्वाधिक यंगेस्ट टीम आपल्याला पाहायला मिळते फटका सुरेख आहे इथे मात्र समोरच्या दिशेने ड्राईव्ह तर मारली होती परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर गौतम होता अगदी सुरेख ड्राईव्ह लगावली होती परंतु दिवेश ज्या पद्धतीने चेंडू खेळला होता अगदी ताकदीवान फटका पाहायला मिळाला चेंडूचा खेळ झालाय 4 5वा चेंडू या षटकातील आपण पाहतोय 3 सॉरी वाईटचा चेंडू आहे अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 2 वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले 2 सिंगल आणि 1 चौकार असे एकंदरीत 3 चेंडू मोजून झाले पुन्हा एकदा टॅपचा फटका कडक प्रहार ओ हो वॉट बिल्डिंग जबरदस्त मिस्टर मिलन आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख अगदी ज्या पद्धतीने पक्षी झेप घेतोय त्याच पद्धतीने झेप घेतली होती आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळाला वाह काही जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सुरेख आपल्या संघासाठी का होईना मात्र नक्कीच 3 धावा वाचवले गेले 4 चेंडू झालेत 9 धावा स्कोरवरती आहेत षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत 5वा चेंडू असेल हा चेंडू आपण पाहतोय इथे मात्र सोडला गेलाय 2 चेंडू मध्ये 2 विकेट जो काढेल त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज मिनिश पाटील इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिला तर पहिलं कंप्लीट होतंय या पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या थँक्यू रोहित येतोय
आपण पद्धत गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. हा चेंडू आपण पाहतोय सुरेख फटका इथे चांगले क्षेत्ररक्षण अगदी वेगाने चेंडूवर आणि इथे आपण पाहतोय तळंपार रिव्ह्यू केलाय. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी केली बघूया. येस इथे मात्र आपण पाहतोय गडी बाद आहे. तर आपण पाहतोय पहिल्याकडे बाद झाला रनआउटच्या रूपाने. इथे मात्र हो सुरेख 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 क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. पुढे एकदा आपण पाहतोय दिवेची दुसरी चौकार ज्या पद्धतीने रोखली गेली जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती 11 धावा. हर्षद जी येतोय फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. अंजुदा हा पटका मात्र पुन्हा एकदा इथे मात्र विकेटचं होईल पतन. अगदी मारल्यानंतर सुरेख सुरेख अगदी विशाल पाटील आपण पाहतोय एन्जॉय करताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख एन्जॉयमेंट. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय मिस्टर भावेश आलाय. दिवेश आणि भावेशची जोडी पाहिली तर सातत्याने आपण पाहतोय नेहमी चर्चेत असते आणि हीच जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. हा फटका इथे मात्र आपण पाहतोय हो थोडस नक्कीच हवेत होता चेंडू. जर रेंज मध्ये असतं तर नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु आपण पाहतोय चेंडूवर आता मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा स्कोरवरती. शॉट ऑफ प्लेट परंतु इथे आपण पाहतोय नोचा कॉल आहे. इथे काय घडलंय इथे काय घडलंय कॉलिंग कॉलिंग महत्वाची होती. दिवेश मारल्यानंतर सरळ धावून पडले परंतु भावेशला त्याची कॉलिंग नव्हती तेच पाहायला मिळालं. चेंडूवर जर पाहिलं तर नो होता आणि नो चेंडूवर रन्स मात्र येणार नाही. एक्स्ट्राच्या रूपाने 1 रन्स आपण मोजली गेली. 12 धावा स्कोरवरती. इथे मात्र पाहिलं जाईल पुण्याचे एकदा षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो सिंगल रन्स इथे मात्र घ्यायचा आहे. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट करतायत. एकी धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती धावसंख्या 13 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. तर आता मात्र पाहिलं जाईल भावेश ज्या पद्धतीने आला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर. आता मात्र भावेश आपल्याला पाहायला मिळेल. अगदी ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा अंडरआर्म क्रिकेट मध्ये मात्र चर्चेत राहणार खेळाडू. सिंगलची इथे माग होती. नक्कीच सिंगल कंप्लीट केली जाते सुरेख पद्धतीने.
की जाणीव आहे भावेशला देखील धावपळ हालत ठेवणं खूप गरजेचं आहे. ओव्हरची होती समाप्ती 2 षटक कंप्लीट 14 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये मात्र फक्त 4 धावा आपल्याला पाहिजे. 14 धावांचा खेळ इथे मात्र खेळ होतोय. आता मात्र नवीन गोलंदाज गौतम आलाय भावेश साठी. स्वीप कळला इथे काहीतरी गॅप मोठा होता. नक्कीच चर्चेत राहणार खेळाडू भावेश आहे आणि जबरदस्त चौकार. तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3. पाहतोय आपण पुढचा चेंडू गौतम याचा भविष्यासाठी ते मात्र करणारी स्मार जबरदस्त फटका. 2 चेंडूमध्ये 2 चौकार. कच्ची करारी जवानी कुंवारी हूँ मीठी सुपारी. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वाढली जाईल 22 रन्स 22 धावा. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. भावेश आता मात्र लय मध्ये आलाय पूर्णपणे. तिसरा चेंडू असेल षटकातील. फटका इथे मात्र पाहतोय हा देखील चेंडू जाईल. थोडस गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं समोरच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहतोय फुल एन्जॉयमेंट नक्कीच अभि. त्यानंतर आपण पाहतोय परेश म्हात्रे आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत
मेहुल पाटील पूर्ण चर्चेत आले कारण की 2000 रुपये लावले होते. भावेशची बॅटिंग 2023 मध्ये जी कामगिरी दिवेशने केली होती 2024 मध्ये ती कामगिरी आता मात्र दिवेश समोर असताना भावेशने केलेली आहे. सुरेख जोरदार टाळ्या या बॅटिंग साठी. खरोखरच जबरदस्त फलंदाजी केली. अगदी मैदानाच्या चारही बाजूला बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच मिस्टर भावेश. मिलन येतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा झाल्यात. 6 चेंडूवर 6 चौकार जर मारले तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज पुन्हा एकदा मेहुल पाटील आणि जेएम एंटरप्राइजेसचे परेश म्हात्रे यांच्याकडून देखील देण्यात येतील. इथे मात्र आपण पाहतोय दिवेशच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. दिवेश पाटील हा देखील पाहिला तर एक खतरनाक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. ज्या पद्धतीने सातपाटी गाव मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि इथे मात्र इथे विकेट गेलाय. दिवेश नक्कीच इथून मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा चेंडूवर येत आहेत 4 धावा. कपिल पाटील आपण पाहतोय एक नाही तर एक आपण पाहतोय. नक्कीच जर पाहिलं तर फक्त प्रेषित ज्या पद्धतीने बाद झाला आणि प्रेषित बाद झाल्यानंतर चौकार या ठिकाणी अर्जुने खेळला गेला. आणखीन एक चौकार येतोय. सुरेख कपिल देखील आपली इथे मात्र आपण पाहतोय. कपिल पाटील जर हॅट्रिक मारतायत चौकाराची तर आदित्य वैती आणि जितेश देव यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज येईल. नक्कीच तवा तापलाय आणि तव्याबरोबर आपण पाहतोय इथे मात्र फटका सुरेख. परंतु पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 500 वाचलेले आहेत. खरोखरच फटकामध्ये ताकद होती परंतु त्याहून चांगले क्षेत्ररक्षण मी म्हणेन त्या ठिकाणी केलं आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे चेंडू असेल या इनिंगचा. ते मात्र धावसंख्या इथे पाहायला मिळतील 52 धावा या स्कोरवरती झाल्यात. 53 धावांचं लक्ष असणार आहे. वहिनीचे दाराशी गारी कोणाची, 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 वहिनीचे दाराशी गारी कोणाची. दादा गेले नोकरीला वहिनी गारी कोणाची, 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 दादा गेले नोकरीला वहिनी गारी कोणाची. इथे मात्र आपण पाहतोय पेट लवर आपल्याला पाहायला मिळेल.
धर्मेशला आपण पाहिलं, बघूया पुरेच एकदा. हो, पहिला चेंडू जर पाहिलं तर रोजचा कॉल येतोय. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हर्षद आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. बसंत मात्र आपल्याला पाहायला मिळेल इस्टनच्या मागे. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय चेंडूचा खेळ झालाय. इथे मात्र फटका मध्ये ताकद नाहीये. सुरेख चेंडू अडवले जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अर्जुच्या माध्यमातून. दोन चेंडू इथे फेकून झाले. तिसरा चेंडू अगदी डिक्लेअर झोन कडे जाईल. सिंगल रन त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत होते. 3 चेंडू मध्ये 2 धावा झाल्या आहेत. 3 धावा आपण पाहतोय, सॉरी 3 धावा इथे होत आहेत. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. गडी बाद आहे ही कृणाल विचार त्यांचा घ्यावा लागल मला रे. इथे मात्र फटका चांगला आहे. अगदी पंच केला होता चेंडूला परंतु अडवलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जर पाहिलं तर प्रेषित होता त्या ठिकाणी. आणखीन एक चेंडू, चांगला चेंडू मी म्हणेन हर्षदच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक वेगळी ऍक्शन आणि जर पाहिलं तर षटक या ठिकाणी कंप्लीट होतंय. एक षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा, 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 49 धावा पाहतोय आपण. इथे मात्र चेंडूवर प्रॉपरली फटका नाहीये. थोडीशी बॅट जर पाहिली तर एज लागली जाते. प्रेषित आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी बागवर षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. कोलंडाबाचा चेंडू समोर प्रेषित स्वतः पकडतोय चेंडूला. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट आणि या चेंडूवर दिवेश पाटील आलेत. रन्स मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू. चेंडू क्रमांक जर पाहिले तर 4 चेंडूचा खेळ, 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पाहतोय पुन्हा एकदा हा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. स्लोवर चेंडू फेकला होता. डिक्लेअर झोन कडे चेंडूला नक्कीच मारलं जात. धावसंख्या इकडे वाढेल. 7 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रेषित आपण पाहतोय सरळ सरळ चेंडू या ठिकाणी नक्कीच सोडले जातात. आता मात्र अक्रॉस द बॅट आणि या चेंडूवरील चौकार. 4 धावा. तर आपण बघतोय पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय आणि गॅप मधून आलाय. आणखीन एक चौकार. तर धावसंख्या होते 15 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता. सुरेख फटका. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक चौकार येईल. या 4 धावांनी थँक्यू. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा. अजूनही 34 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा फटक्यामध्ये जर पाहिलं तर थोडस टायमिंग पाहायला मिळालं नाही. ज्या पद्धतीने फटका लागायला होता योगेश मागच्या मॅच मध्ये सुरेख कामगिरी केली होती. चांगली गोलंदाजी. इथून मात्र बसंत याला चकवा देत चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 24 धावा झाल्या आहेत. अजूनही पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू आणि 29 धावा. 9 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. योगेशला देखील आपण पाहतोय 2 चौकार आणि 1 सिंगल आलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय.
इथे मात्र आपण पाहतोय अगदी चेंडूला फिरवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला टर्न पाहायला मिळाला, परंतु इथे सिंगलच रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 25 धावा झाल्यात. 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय. इथे जर पाहिलं तर नक्कीच बसंत आणि रेशीदच्या गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा झालेत. 24 धावांची आवश्यकता आहे. षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 24 धावा. पुन्हा एकदा गॅप शोधलाय. आणखीन एक चौकार. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये पाहिजेत 20 धावांची आवश्यकता. चांदाची चांदणी चम चम चमकत होती गो. 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 चांदाची चांदणी चम चम. थँक्यू व्हेरी मच. आतापर्यंत आपण पाहिलात सातपाडी संघ ज्या पद्धतीने वरचढ करत होता, कुठेतरी विचार केला तर थोडा पलटवार देखील केला आगवन बॉईज संघाने. काही चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. रिप्लेस एक खेळाडू या ठिकाणी नक्कीच रिप्लेसमेंट होईल. पहिल्या जाईल बसंत गुप्ता. आपल्याला बाल मिळालेलं गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळेल. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर इथे ओहो पहिल्या चेंडूवर या ठिकाणी दिवेश अगदी चेंडूवर झोकून गेला. तदनंतर पाहिलं तर फक्त सिंगलच रन्स मिळेल. 19 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 19 धावा. फटका इथे सजवता आला नाहीये. आता मात्र आशा होती ती आता कुठेतरी विजली जाते. आपण पाहतोय कारण की 18 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू मागे. बसंतने मात्र 2 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळले गेले. पुन्हा एकदा हा चेंडू डिक्लेअर झोन कडे पाठवतोय. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू मागे 3 धावा आल्यात. आतापर्यंत 17 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे 3 चेंडू मध्ये. फटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु स्लोवर चेंडू. थोडेसे पाहायला मिळाले. टॉस केले चेंडूला. बसंतची हीच क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख डेथ ओव्हर स्पेशल हिट म्हणून बसंत आपण पाहतोय. इथे फटका सुरेख आहे, परंतु चेंडूवर आपण पाहतोय कपिल त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. या चेंडूवर अगदी बॉक्स विकेट आलाय आणि मॅच जर पाहिली तर सातपाडी संघ हा क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 8 मध्ये 8वा संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. उद्या